आज मी बनवली बाजारातल्या ताज्या मक्याच्या कणसांची भजी. वरून कुरकुरीत आणि आतून अशी मऊ. आणि हा आवाज ऐकून तर तुम्हाला अंदाज आलाच असेल. अजिबात सोडा, मैदा न वापरता कुरकुरीत भजी कशी होतील, भजी तेलकट होऊ नयेत यासाठी सर्व टिप्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार, मी संगीता तुम्हा सर्वांचं माझ्या मुत्पाकखान्यामध्ये मनापासून स्वागत करते. बाजारातली अशी सालीसकट फ्रेश कणसं घ्यायची, त्यांचं वरचं कव्हर काढून टाकायचं आणि मक्याचे दाणे सहज काढता यावे म्हणून कणसाचे मधून 2 तुकडे करून घ्यायचे. आता हे दाणे बघा कसे फटाफट सुटे करता येतात. छान आहे ना ही ट्रिक? मक्याच्या कणसाचे सगळे दाणे असे काढून घ्यायचे. कधीही घरीच काढलेले मक्याचे दाणे वापरा. ते हायजिनिक असतात. शिवाय तयार सोललेले दाणे कधी कधी खवट असू शकतात. हे असे अर्धा किलो मक्याचे दाणे मी काढून घेतले आहेत. आता वाटणामध्ये घालायला घ्यायचे आहेत 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 4-5 लसूण पाकळ्या, अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव कप तांदळाचं पीठ. पीठ लागेल तर तुम्ही एखादा चमचा अजून घालू शकता. 2-3 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, 1 टीस्पून ओवा, अर्धा टीस्पून लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, अर्धा टीस्पून हळद आणि अर्धा ते 1 टीस्पून हिंग. याशिवाय तळणासाठी आपल्याला लागेल तेल. आता मक्याच्या दाण्यामधले पाव कप दाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. बाकीचे दाणे मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यायचे आहेत. पण त्याआधी मिरची आणि लसूण मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटून घ्यायचं. मिरचीचं हे वाटण तयार आहे. आता यामध्ये थोडे थोडे मक्याचे दाणे घालून पल्स मोडवरती 2-3 वेळा हे दाणे फिरवून घ्यायचे. असे हे जाडसर दाणे वाटून घ्यायचे. मक्याचे सगळे दाणे वाटून झालेत. आता जे पाव कप दाणे आपण बाजूला काढून ठेवले होते, ते दाणे आपल्याला असे ठेचून घ्यायचे आहेत. आणि वाटलेल्या मक्याच्या दाण्यांमध्ये घालून घ्यायचे. आता यामध्ये घालायचा आहे ओवा, हिंग, हळद, लाल तिखट, मीठ. हे सगळं आपल्याला नीट मिक्स करून घ्यायचंय. कोथिंबीर घालून तीही मिक्स करून घेऊया. आता यामध्ये पाव ते 1/3 कप लागेल तसं तांदळाचं पीठ घालायचं. पीठ असं थोडं थोडं घालायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं. म्हणजे जर लागेल तर तुम्ही अजून थोडंसं तांदळाचं पीठ यामध्ये घालून मिक्स करून घेऊ शकता. तांदूळाचं पीठ घालून झालं की त्यानंतर कॉर्नफ्लोअर घालायचं. मक्याच्या दाण्यामध्ये पाणी खूप असतं, त्यामुळे खूप बारीक हे दाणे वाटायचे नाहीत आणि भजी तेलात नीट घालता यावी याकरता यामध्ये तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लोअर घालणं गरजेचं असतं. तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही बेसन सुद्धा घालू शकता. सगळी पिठं छान मिक्स करून घ्यायची आणि आता झाकण ठेवून अर्धा ते 1 तासासाठी हे भज्यांचं पीठ फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. त्यामुळे पीठ खूप छान मुरतं आणि त्याला अजून थोडा घट्टपणा येतो. पीठ फ्रीजमध्ये ठेवलं आहे तोपर्यंत भज्यांसोबत खायला कोथिंबिरीची चटणी करून घेऊयात. त्याकरता मिक्सरच्या भांड्यात घालायची भरपूर सारी फ्रेश कोथिंबीर, 2-3 हिरव्या मिरच्या, लसूण, चवीप्रमाणे मीठ आणि हवं असेल तर तुम्ही थोडा लिंबाचा रस घालू शकता. आणि 2-3 टेबलस्पून पाणी घालायचं आणि ही चटणी छान बारीक वाटून घ्यायची. भज्यांसोबत खायला छान हिरवीगार फ्रेश कोथिंबिरीची चटणी बनून तयार आहे. आता तासाभराने फ्रीजमधून हे भज्यांचं मिश्रण मी बाहेर काढून घेतलं आहे. गॅसवर भजी तळायला तेलही गरम करायला ठेवलंय. मिश्रण पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता छान गरम झालेल्या तेलामध्ये आपल्याला मध्यम अशा आकाराची भजी घालून घ्यायची आहे. ही भजी तळताना ती मध्यम आचेवरच तळायची. भजी तुम्ही हवं तर गोल घालू शकता किंवा थोडी चपटी करूनही घालू शकता.
भजी मध्यम आचेवरती तळायची म्हणजे ती तेलकट होत नाही. मंद गॅसवरती जर भजी तळलीत तर मग ती तेलकट होतात. एका बाजूने भज्यांना हलका गोल्डन रंग आला की भजी उलटून घ्यायची आणि दुसऱ्याही बाजूने ही भजी तळून घ्यायची. आता दोन्ही बाजूनी भजी छान तळून झाली आहे. भज्यांना छान गोल्डन रंग आला आहे. तेलातून काढताना तुम्हाला हे थोडे मऊ वाटू शकतात, पण थोड्या वेळानंतर ही भजी कुरकुरीत होतात. काय सुरेख रंग आलाय, तुम्ही बघू शकताय. ही भजी एका ताटलीमध्ये आता काढून घेऊयात. अशीच आपल्याला सगळी भजी तळून घ्यायची आहे. भजी सर्व्ह करताना कोथिंबिरीची चटणी आणि सॉस सोबत सर्व्ह करायची. सोबत हवी असेल तर तळलेली मिरची सुद्धा तुम्ही घेऊ शकता. मक्याचे थोडे दाणे ठेचून घेतले होते, त्यामुळे सगळ्या भज्यांमध्ये बघा मक्याचे दाणे छान असे उठून दिसतायत. ही भजी बघा वरून छान कुरकुरीत आहेत, पण आतून मात्र मऊ आहेत. गरमागरम भजी अशी हिरवी आणि लाल चटणी मिक्स करून खायला अप्रतिम लागतात. आशा करते की तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान-छान अचूक रेसिपीजसाठी आपलं चॅनल मुत्ताकखाना बाय संगीताला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून ऑल बटन सिलेक्ट करा. म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्वरित येत जातील. धन्यवाद.